Hello friends, I am Mr. Praveen Kumar Chauhan. My basic qualification is MSc Zoology with Genetics, completed from RYK College, Nasik. Friends, I have 10 years of actual teaching experience at reputed institutes, and since last 10 years I am working in collaboration or with Sanap Classes and Gurukul Foundation, Nasik. Friends, as you know, biology is the subject in which we are studying the living and number of things that are directly concerned with ourselves. Friends, biology is the branch of science which deals with the study of living organism and the relationship of living organism with the non-living things. मित्रांनो, बायोलॉजी हा एक असा विषय आहे ज्याला आपण मराठीत जीवशास्त्र म्हणतो. ज्या शास्त्राच्या नावातच जीव आहे अशा शास्त्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते म्हणजेच जीवशास्त्र. ओके, सो बायोलॉजी ही जी ब्रांच आहे, मेजर ब्रांच आहे सायन्सची, ह्या ब्रांचच्या खूप साऱ्या सब ब्रांचेस आपण बघू शकतो. बघा, त्यातल्या दोन मेजर ब्रांचेस जर आपण बघितलं तर त्यामध्ये एक असेल बॉटनी आणि दुसरी असेल झुलॉजी. बघा, तुम्हाला बॉटनी आणि झुलॉजी या दोन शब्दांचा अर्थ तर माहितीच असेल. बघा, बॉटनी म्हणजे काय? बॉटनी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स. Okay, so study of plant means actually plants, their habits, habitats, and how they are growing, how they shows their reproduction, everything with the plant that we are going to study in the botany section. Okay, and you know, botany is the branch of biology which were first developed by the scientist named as Theophrastus. Theophrastus हा एक असा सायंटिस्ट होता की ज्या सायंटिस्टने सगळ्यात जास्त म्हणजे त्याच्या आयुष्यातला मॅक्झिमम जो काही स्पॅन जो आहे तो वनस्पतींचा अभ्यास करण्यामध्ये घालवलेला आहे, आणि म्हणून वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी याचा फादर कोण आहे? थिओफ्रास्टस. ओके, आता दुसरी जी ब्रँच आपण बघणार आहोत दॅट इज झुलॉजी. मग झुलॉजी म्हणजे काय? झुलॉजी या शब्दाचं जर आपण स्प्लिटिंग केलं, झू मीन्स ॲनिमल अँड लॉजी या शब्दाचा अर्थ आहे लॉगस. Logos means study. Okay, so zoology is the branch of biology that deals with the study of animals. Okay, म्हणजे ॲनिमल्सचा अभ्यास करणारा जे सायन्स आहे किंवा ज्या शास्त्रामध्ये प्राण्यांचा अभ्यास सांगितलेला आहे त्या शास्त्राला पण झुलॉजी असं म्हटलेलं आहे. ओके, आता ही जी झुलॉजी आहे ह्या झुलॉजीचं पण फादर असणारे कोणीतरी या झुलॉजीचा पण खूप जास्त स्टडी केलेला असेल, आणि म्हणून हे जे काही झुलॉजी आहे त्याचा अभ्यास आपल्या समोर मांडलेला असणार आहे. मग तो कोण असणार आहे तो सायंटिस्ट? बघा, त्या सायंटिस्टचं नाव आहे एरिस्टॉटल. एरिस्टॉटल वेर कन्सिडर्ड ॲज अ फादर ऑफ झुलॉजी, बट सायमल्टेनियसली एरिस्टॉटल ऑल्सो कन्सिडर्ड ॲज फादर ऑफ बायोलॉजी. मग आपण पहिल्यांदा ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स बघूया. बघा, बॉटनीची डेफिनेशन जर बघितली आपण, द ब्रँच ऑफ बायोलॉजी which deals with the study of plants. ओके, प्लांट्सचा स्टडी हा बॉटनीमध्ये केला होता, आणि फादर कोण आहे? थिओफ्रास्टस. were considered as फादर ऑफ बॉटनी. ओके, बघा, आता नेक्स्ट आहे झुलॉजी. अगदी सेम जसं वरती आपण द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स, त्याच पद्धतीने इथे काय येणार आहे? फक्त स्टडी ऑफ ॲनिमल्स. ओके, सो द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ the study of animals. Okay,
बघा आता याचा फादर जे आहे बघा, जसं बॉटनीचा फादर आपण बघितलं थिओफ्रास्टस, तसं झुलॉजीचं फादर कोण असणार आहे? अरिस्टॉटल. फक्त ह्या दोनच ब्रांच नाहीये बायोलॉजीच्या. मित्रांनो, बायोलॉजी हा इतका व्हर्सटाईल सब्जेक्ट आहे, ह्या सब्जेक्टचं आपण कुठल्याही सब्जेक्ट सोबत म्हणजे मेजर जे सायन्सेस आहे त्या मेजर सायन्सेस सोबत आपण जर कोरिलेट केलं ह्या सब्जेक्टला तर एक नवीन ब्रांच तयार होते. ती कशी? अगदी थोडक्यात आपण एक बघूया. फॉर एक्झाम्पल, सपोज हिअर द सेंट्रल प्लेस इज बायोलॉजी. ओके, अँड इफ बायोलॉजी coordinated with chemistry, then new branch will form and the name of branch is biochemistry. ओके, तसंच आपण बायोलॉजीचं जर कोऑर्डिनेशन फिजिक्स सोबत केलं तर इथे एक नवीन ब्रांच तयार होते, दॅट इज बायोफिजिक्स. त्याच पद्धतीने आपण बायोलॉजीचं, खरं तर बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून बऱ्याचदा 11th स्टँडर्डला निवडता तुम्ही, परंतु ह्या दोन सब्जेक्टचं पण एक कोरिलेशन आहे आणि ते कोरिलेशन जर आपण बघितलं बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स, मॅथ्सचं जे आहे बघा, मॅथ्स अँड स्टॅट्स असं तुम्ही लिहिता. ओके, मग मॅथ्स किंवा मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स, बघा बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्सचं जे कोरिलेशन होऊन एक ब्रांच तयार होते, दॅट इज बायोस्टॅटिस्टिक्स. बायोस्टॅटिस्टिक्स. ओके, त्याच पद्धतीने टेक्नॉलॉजी म्हणजे बायोलॉजी आणि टेक्नॉलॉजी यांचं कोरिलेशन केलं. टेक्नॉलॉजीमध्ये काय येणार आहे बघा, सगळं वेगवेगळं जे तंत्रज्ञान असेल, अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल. अगदी साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण कोविड-19चा उल्लेख करतो तो कोविड-19चा उल्लेख करत असताना एक व्हायरस आहे. कोणता व्हायरस असणार आहे? कोरोना व्हायरस आपण ज्याला म्हणतो. ह्या कोरोना व्हायरसचा जो काही जिनोम आहे, काय असणार आहे त्या व्हायरसमध्ये? DNA सिक्वेन्स असणार आहे. ही DNA सिक्वेन्सिंग आपल्याला अगदी 30 दिवसांमध्ये म्हणजे व्हायरस ऑब्झर्व केला गेला आणि त्याच्यानंतर त्याचे जे काही म्युटेशन झाले म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार त्याचे तयार झाले. म्युटेशन म्हणजे काय? नवीन प्रकार तयार होणं. ओके, मग त्या दरम्यान त्याचा जो काही जिनोम आहे तो जिनोम आयडेंटिफाय करण्याची जी काही टेक्निक आहे त्याला DNA सिक्वेन्सिंग असं म्हटलेलं आहे. मग हे DNA सिक्वेन्सिंग करण्यासाठीचं टेक्निक किंवा काही मशिनरी त्याच्यामध्ये यूज केल्या जातात. मग त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. म्हणजे ते कशाचं येणार आहे बघा? टेक्नॉलॉजी. ओके, म्हणजे बायोलॉजी व्हेन इंटरॅक्टेड विथ टेक्नॉलॉजी देन न्यू ब्रांच विल फॉर्म, दॅट इज biotechnology. Even biology will also interact with geography. बायोलॉजी हा सब्जेक्ट जिओग्राफी सोबत सुद्धा काय होतो? इंटरॅक्ट होतो. आणि त्या कोरिलेशनने एक नवीन ब्रांच, ऍक्च्युली एक नाही तर त्या 3 ब्रांचेस फॉर्म होतात. त्यातल्या 2 ब्रांचेस मी सांगू शकतो, झू जिओग्राफी अँड फायटो जिओग्राफी. ओके, म्हणजे बायोलॉजीच्या ज्या ब्रांचेस फॉर्म होतात जिओग्राफीशी इंटरॅक्शन झाल्याने, zoo geography and phytogeography. Okay, even biology will also interact with history. बायोलॉजी हिस्ट्री सोबत सुद्धा इंटरॅक्ट होतोय, त्याचं पण कोरिलेशन आहे बघा. अँड न्यू ब्रांच विल फॉर्म, दॅट इज पॅलिओन्टॉलॉजी. ओके, तर अशा पद्धतीने काही मेजर इंटरॅक्शन्स मी इथे सांगितलेले आहेत. पूर्ण जर आपण सर्व जे काही बरेचसे सब्जेक्ट्स आहेत मेजर सायन्सेस जर आपण घेतले तर त्यांच्यासोबत इंटरॅक्शन होऊन अशा मेजर ब्रांचेस फॉर्म होतात. आणि मेडिकल सायन्सेस जे आहेत, बायोलॉजीची जी मेजर ब्रांच आहे बघा, तर त्यामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंग सोबत सुद्धा बायोलॉजीचं इंटरॅक्शन आहे बघा. बायोमेडिकल इंजिनिअरिंग. म्हणजे थोडक्यात आपण जर बघितलं
तर हे स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ बायोलॉजी असणार आहे. हा सब्जेक्ट बऱ्याचदा आपण त्याला फार जास्त न्याय देत नाही, परंतु हा सब्जेक्ट इतका इंटरेस्टिंग आहे, इतकं त्या म्हणजे थोडक्यात अगदी त्याचं मराठीत उच्चार जर केला, जीवशास्त्र ज्यावेळेस म्हणतो, ज्या शास्त्राच्या नावातच जीव आहे त्या शास्त्राचा तुम्ही अभ्यास करणार आहोत. ओके. आणि म्हणून हा सब्जेक्ट यामध्ये खूप सारं म्हणजे आपण वर्सटाईल नेचर त्याचं बघू शकतो, खूप स्कोप आहे आणि या प्रत्येक ब्रांचमध्ये आपण आपलं करिअर घडवू शकतो. ओके. तर हे झालं बायोलॉजीचे काही स्कोप अँड लिमिटेशन. आता थोडक्यात आपण बघणार आहोत एक नवीन ब्रांच, दॅट इज सेल बायोलॉजी. बघा, सायटॉस मीन्स सेल, लॉगस मीन्स स्टडी. स्टडी ऑफ सेल इज कन्सिडर्ड ॲज सेल बायोलॉजी. सो हिअर द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with study of cell. ओके. ह्या प्रत्येक ब्रांचचा कोणी ना कोणी एक असा फादर असणार आहे की ज्या माणसाने प्रचंड अभ्यास करून हे एक सायन्स आपल्यासमोर मांडलेलं असणार आहे. ओके. तसंच सेल बायोलॉजीचा पण एक फादर आहे. रॉबर्ट हुक वेअर कन्सिडर्ड ॲज फादर ऑफ क्लासिकल सेल बायोलॉजी. क्लासिकल सेल बायोलॉजीचा फादर त्यांना कन्सिडर केलेलं आहे. ओके. आता बघा, या सब्जेक्टशीच रिलेटेड बरेचसे टॉपिक्स तुम्ही आतापर्यंत स्टडी केलेले असतील. सेलशी रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती असेल. बघा, सेल, व्हॉट इज सेल? सेल इज कन्सिडर्ड ॲज a structural and functional unit of life, or it is also considered as fundamental unit of life. म्हणजे कुठल्याही सजीवाचं एक फंडामेंटल युनिट हे सेल असणार आहे. दॅट मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. म्हणजे तो युनिसेल्युलर असो किंवा मल्टीसेल्युलर असो, त्या प्रत्येक सजीवाचं एक फंक्शनल युनिट जे आहे त्याला ते लिव्हिंग नेचर ज्यामुळे मिळतं ते असणार आहे सेल. बघा, आता सेलचे प्रकार तुम्हाला कदाचित माहीत असतील. दोन प्रकार सेलचे येतात. त्यामध्ये पहिला प्रकार असेल प्रोकॅरियोटिक